स्वातंत्र्य सेनानी तथा भूदान ग्रामदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची जयंती शिवनेरी नगर सहकारी पतपेढी मर्यादित वाशी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भूदान चळवळीचे प्रणेते मरणोत्तर भारतभूषण पुरस्कार प्राप्त आचार्य विनोबा भावेंना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक वारसदार आणि मानसपुत्र म्हणून ओळखले जाते। विनोबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेत समर्पित केले। महायुद्ध विरोधी सत्याग्रह करताना गांधीजींनी पहिला सत्याग्रही म्हणून निवड केलेले सत्याग्रही तथा आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर होती। गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास त्यांनी सर्वोदयात केला। सुतकताई ग्रामसफाई कुष्ठरोग्यांच्या सेवा हिंदू मुस्लिम ऐक्य अशा कार्यात सिंहाचा वाटा उचलला। गांधीजींच्या पश्चात पंचवार्षिक योजनेचे मार्गदर्शक होते। प्रकांड पंडित संत साहित्याचे आणि विविध धर्मातील तत्वांचे सार काढणारे अभ्यासक आचार्य विनोबा भावे यांची जयंती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवनेरी नगर सहकारी पतपेढी मर्यादित वाशी येथे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी साजरी केली। यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला असून विनोबा भावे हे महाराष्ट्रात जन्मलेले असून महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा व त्यांची भूदान व ग्रामदान चळवळ पुढे अविरत सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी बाळासाहेब शिंदे, मनोज देसाई, रोहित खोत, तुषार मराठे, प्रथमेश शिंदे, शिवाजी धनावडे, ऋतिक लाडसनी शहा, दीपाली कोंढाळकर, दीपा सुखदेव व कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह, नवी मुंबई। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना, शिवनेरी नगर सहकारी पतसंस्था, पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 11 सप्टेंबर आज आचार्यजी विनोबा भावे स्वातंत्र्य सेनानी, भूदान आणि ग्रामदान चळवळीचे प्रणेते तसेच सदैव महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी असणारे महात्मा गांधींचे मानसपुत्र म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातो, आज त्यांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी आचार्यजी विनोबा भावे यांची जयंती या आमच्या पतपेढीच्या कार्यालयामध्ये साजरी केलेली आहे। आम्हाला या माध्यमातून आपणा सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की असे अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्याकडे आहेत जे समाजापासून उपेक्षित आहेत, ज्यांची दखल खूप कमी प्रमाणात घेतली जाते। आम्ही केंद्र सरकारचे आभार मानेन की साधारण भारतरत्न पुरस्काराने आचार्य विनोबाजी भावे यांना संबोधित केलेलं आहे, परंतु आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारलाही मागणी आहे की आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही आपण आचार्यजी विनोबा भावे यांना द्यावा। कारण आचार्यजी विनोबा भावे यांचा जन्म रत्नागिरीतला आणि मृत्यूही महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्व, ज्यांची सुतकताई, ग्रामसेवा, त्याच्यानंतर कुष्ठरोगांची सेवा, असे अनेक खूप चांगले उपक्रम त्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये राबवलेले आहेत। म्हणून आज आम्ही सर्वानुमते आचार्यजी विनोबा भावे यांना आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।